रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, जिल्हा पतसंस्था फेडरेशन असेल, जिल्हा हाऊसिंग सोसायटीज फेडरेशन असेल, पदवीधर नागरी सहकारी पतसंस्था असेल, महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन असेल, अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मला गेली 30 वर्ष मिळाली. त्याचबरोबर ज्या फेडरेशनचा आता मी कार्याध्यक्ष म्हणून काल निवडून आलो, त्याच फेडरेशनमध्ये गेली 20 वर्ष मी संचालक म्हणून काम करत होतो. आत्ताची मुदत ज्या संचालक मंडळाची संपली, त्या संचालक मंडळामध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून मी स्वीकृत पद्धतीने काम करत होतो. महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्थांची जी चळवळ आहे, त्या सर्व चळवळीला एकवटून हे फेडरेशन सातत्याने काम करत आहे. पतसंस्थांसंदर्भातले असणारे विविध प्रश्न, विविध समस्या, आयकरासंबंधाने असणाऱ्या समस्या, NPA संदर्भाने असणाऱ्या समस्या, वसुली संदर्भाने असणाऱ्या समस्या, विविध बँका बुडाल्यामुळे त्यामध्ये अनेक संस्थांच्या ठेवी या अडकून पडल्या आहेत, अशाही मोठ्या संस्था आहेत. असे अनेक प्रश्न घेऊन फेडरेशन सातत्याने पतसंस्थांची बाजू घेऊन लढत असतं. फेडरेशन या संकल्पनेला सहकार कायद्याने रेकॉग्नाइज केलेला आहे. फेडरेशनला अनेकविध अधिकार हे फेडरल बॉडी म्हणून सहकार कायद्याने दिलेले असतात. त्यामुळे कुठचाही कायद्यातला बदल जर करायचा असेल तरी सुद्धा फेडरल बॉडीचं मत हे घेतलं जातं. एखाद्या संस्थेवर कारवाई करण्यापूर्वी सुद्धा फेडरल बॉडीला त्या संदर्भात मत विचारलं जातं. त्यामुळे या फेडरल बॉडीचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. आणि या फेडरल बॉडीच्या माध्यमातून ही पतसंस्था चळवळ अधिक अग्रेसर व्हावी, अधिक बलवान व्हावी, संघटित व्हावी, असा प्रयत्न हा सातत्याने या फेडरेशनने केला. तोच प्रयत्न अधिक द्रुतगतीने पुढे नेण्यासाठी आता हे नवीन संचालक मंडळ काम करेल. आज अनेक आकडे सांगितले जातात. 20,000 संस्था आहेत, 16,000 संस्था आहेत, 13,000 संस्था आहेत. आता संस्थांची नोंदणी ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीने त्याचं पुढचा सगळं जे रेकॉर्ड आहे ते परफेक्ट पद्धतीने अवेलेबल होत नाही. आणि त्यामुळे पतसंस्था चळवळ नेमकी किती संस्थांची आहे हे सांगणं थोडंसं अवघड जातं. तरी सुद्धा काही आकडेवारी मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये एकूण 13,379 संस्था या कार्यरत आहेत. 13,379 संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी गाव किंवा वॉर्ड पातळीवर 6,394 संस्था काम करत आहेत. 394. तालुका पातळीवर 5,251 संस्था काम करत आहेत. 251. जिल्हा पातळीवर 1,027 संस्था काम करत आहेत. विभाग पातळीवर 397 संस्था काम करत आहेत. राज्य पातळीवर 310 संस्था काम करत आहेत. असा सर्वसाधारण ताळेबंद त्याचा देता येईल. पतसंस्थांमध्ये सर्वात महत्वाचा विषय हा ग्राहक सभासदाचा असतो. तर महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीमधल्या जर सभासद संख्या आपण माहिती करून घ्यायची म्हटली तर 1,35,27,232. 1,35,27,232 इतक्या मोठ्या संख्येने पतसंस्था चळवळीशी नागरिक जोडलेले आहेत. पतसंस्थांकडचं वसूल भांडवल हे जे आहे, या सभासदांनी जे निर्माण केलेलं भांडवल आहे ते 13,410 कोटी रुपयांचं आहे. पतसंस्था चळवळीशी संलग्न असणाऱ्या ठेवीदारांची संख्या 1,71,71,793 एवढी आहे. 1,71,71,793 एवढे ठेवीदार
या पतसंस्था चळवळीमध्ये आहे. आणि ठेवींचा आकडा त्याचा अंदाज जगायचा झाला 57,322 कोटी. 57,322 कोटींच्या ठेवी सर्व पतसंस्था मिळून आज अखेर पतसंस्था चळवळीकडे जमा आहेत. त्यामुळे ही पतसंस्था चळवळ ही महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पसरलेली चळवळ आहे. तळागाळातल्या ग्राहकाप्रमाणेच उच्चभ्रू ग्राहकांनाही पतसंस्था चळवळीचा मोठा आधार असतो. या पतसंस्था चळवळीमध्ये 42,71,558 कर्जदारांची संख्या आहे. 42,71,558 एवढ्या कर्जदारांनी पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेतलंय. कर्जाची एकूण संख्या 43,775 कोटीची आहे. 43,775 कोटी एवढी कर्जाची आकडेवारी आहे. सर्व पतसंस्थांचा जर नफा बघितला तर वार्षिक नफा हा 10,476 कोटींचा आहे. 10,476 कोटी ही या सगळ्या संस्थांच्या नफ्याचा आकडा आहे. त्यामुळे पतसंस्था चळवळ ही मोठं अर्थकारण आपल्या राज्यामध्ये करते. पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून जे आर्थिक व्यवहार होतात ते आर्थिक व्यवहार खेडोपाड्यापासून तर मेट्रो सिटी पर्यंत अशा सर्व विभागांमधून होत असतात. पतसंस्थांच्या ज्या योजना आहेत त्या योजना कंझ्युमर फ्रेंडली अशा स्वरूपाच्या असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पतसंस्था जे निर्णय घेते त्यांचं स्थानिक संचालक मंडळ हे निर्णय करत असतं. निर्णय करण्याचे सर्व अधिकार संचालक मंडळाकडे असतात. त्यामुळे अधिक वेगवान पद्धतीने सभासदांना उपयुक्त ठरतील अशा योजना पतसंस्थांकडून राबवल्या जातात असा सर्वदूरचा अनुभव आहे. अशा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये ज्या पतसंस्था काम करतायत त्या पतसंस्थांची फेडरल बॉडी म्हणून राज्य पतसंस्था फेडरेशन हे काम करत आहे. पतसंस्थांपुढे आता मोठे प्रश्न आहेत की चांगले कर्जदार उपलब्ध होणं हे एक मोठं आव्हान बँकांप्रमाणे पतसंस्थांनाही आहे. मी आता ठेवींचा आकडा तुम्हाला सांगितला. 57,322 कोटींच्या ठेवी जमा होतात. मात्र कर्जाचा आकडा जर बघितला तर 43,775 कोटी. 43,775 कोटी म्हणजे जमा होणाऱ्या ठेवींपेक्षाही कर्ज वितरण हे कमी आहे. सहज लक्षात येईल. याची वेगवेगळी कारणं आहेत. पतसंस्था जमा झालेली सगळी ठेव ही कर्जरूपाने वितरित करू शकत नाही. त्यातला काही रक्कम जवळजवळ 25% रक्कम पतसंस्थांना बँकामध्ये गुंतवावी लागते. पण तरी सुद्धा कर्जाची मागणी कोविड नंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर कमी झाली. फिजिबल कर्जदार आपल्याशी जोडणं हे पतसंस्थांसाठी आव्हान आहे. आता बघितलं की गेल्या 2 वर्षापासून 5 वर्षामध्ये गेल्या बँकांचे व्याजदर ठेवीचे हे कमी कमी होत जाणारे होते. 4% दर खाली आलेले आपण अनुभवले. पण आता परत ट्रेंड बदललाय. रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केल्यानंतर आता आपण पाहतोय सातत्याने बँकांचे दर वाढत आहेत. बँकांचे दर वाढले ठेवीचे की पतसंस्थांचेही ठेव दर वाढत असतात. नॅशनलाइज बँकांपेक्षा जो काही नॅशनलाइज बँकांचा दर असेल त्यापेक्षा 2% अधिक मध्यवर्ती बँकांचे दर असतात. त्यापेक्षा 1% अधिकचा व्याजदर या पतसंस्था देऊ शकतात. अर्थात हे प्रत्येक संस्थेच्या आकारावर, प्रत्येक संस्थेकडे असणाऱ्या ट्रान्झॅक्शनवर अवलंबून असतं.
आणि फेडरेशन म्हणून ठेवींचे दर आणि त्याचं नियमन हे एक मोठं आव्हान आत्ता पतसंस्था फेडरेशन समोर आहे की पतसंस्थांच्या कशा पद्धतीने त्यांचे ठेव दर त्यांनी ठेवावे या संदर्भाने प्रबोधन करणं हा मोठा विषय फेडरेशनला मार्गी लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण आता बघितलं डिजिटल ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणावर सर्वदूर चालू आहेत. पतसंस्थाही डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर उतरलेल्या आहेत. डिजिटल ट्रान्झॅक्शन करत असताना जी काही काळजी घ्यायची, जे काही सॉफ्टवेअर वापरायचं या संदर्भातही अनेक क्लिष्ट प्रश्न तयार होतात. त्यामुळे त्या संदर्भातही पतसंस्थांचं योग्य प्रबोधन करणं हे फेडरेशनचं आत्ताचं एक महत्त्वाचं आव्हान आहे असं मला वाटतं. या डिजिटल युगामध्ये पतसंस्थांना मागे राहून चालणार नाही. हे डिजिटल ट्रान्झॅक्शन प्रामुख्याने यूथमध्ये हे खूप पॉप्युलर आहेत आणि त्यामुळे पतसंस्था चळवळीबरोबर जर युवक वर्ग हा जोडून ठेवायचा असेल तर सगळ्या प्रकारचे डिजिटल ट्रान्झॅक्शन पतसंस्थांच्या माध्यमातून होणं हे अनिवार्य आहे. मात्र अनेक पतसंस्था खेडोपाड्यात काम करत असतात आणि त्या ठिकाणी त्यांना दरवेळेला रेंज प्राप्त होते असं नाही. आउट ऑफ रेंज बऱ्याच संस्थाचं कार्यालय असतं आणि त्यामुळे काहीसे हर्डल या डिजिटलाइज मटेरियल वापरण्यामध्ये येतो. मात्र पतसंस्थांना डिजिटल ट्रान्झॅक्शन हे सर्वदूर सर्व ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चित दिशा देण्याची आवश्यकता आहे आणि ते काम या कालखंडामध्ये फेडरेशनने यापूर्वीही केलंय. यापुढे जाऊन अधिक प्रभावी पद्धतीने हे काम फेडरेशनच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे. आयकर खात्याचे अनेक प्रश्न पतसंस्थांना भेडसावत आहेत. अनेक आयकर कायद्याच्या माध्यमातून नोटिसा या पतसंस्थांना प्राप्त होतात. खरं तर सहकारी संस्थांना आयकर नाही, मात्र याचे वेगवेगळे क्लॉजेस आयकर कायद्यामध्ये आहेत आणि त्याप्रमाणे अनेक संस्थांना या संदर्भात त्रास होतोय. TDS जो कापून घेतला जातो तो रिफंड मिळवण्यातही अनेक संस्थांना अडचणी येत आहेत. हाही एक मुख्य प्रश्न राज्य पतसंस्था फेडरेशनला या नजीकच्या भवितव्यामध्ये टॅकल करावा लागणार आहे. तसंच पतसंस्थांच्या मोठ्या ठेवी या अनेक बंद पडलेल्या किंवा बुडालेल्या बँकांमध्ये गुंतून पडल्या आहेत. मग त्याच्यामध्ये अनेक जिल्ह्यामधल्या मध्यवर्ती बँकाही आहेत, अनेक अर्बन बँकांमध्येही ठेवी गुंतून पडल्या आहेत. PMC सारख्या शेड्यूल बँकेतही ठेवी गुंतून पडल्या आहेत आणि त्यामुळे ठेवीदारांचा पैसा हा सुरक्षितता म्हणून बँकेमध्ये ठेवलेला होता, मात्र ती बँक सुरक्षित राहिली नाही आणि त्या ठेवी अडकून पडल्या. तर या ठेवी प्राधान्याने पतसंस्थांना परत मिळावा म्हणून कायदेशीर लढाई राज्य पतसंस्था फेडरेशनने सुरू केलेली आहे. याही संबंधाने हे प्रश्न लवकरात लवकर सुटावेत. अडकलेल्या ठेवी या परत पतसंस्थांना मिळाव्यात की ज्या माध्यमातून परत त्या त्यांच्या ठेवीदारांपर्यंत पोहोचू शकतील. हे एक मोठं आव्हान फेडरेशनला सामोरं जायचंय. तसंच पतसंस्थांच्या ठेवींना ठेव संरक्षण अद्यापपर्यंत प्राप्त झालेलं नाही. हे ठेव संरक्षण प्राप्त व्हावं म्हणून वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत, वेगवेगळ्या योजना आखण्याचं काम चालू आहे. मात्र त्याच्यामुळे अजून फार मोठं यश हे प्राप्त झालेलं नाही. आणि हे यश प्राप्त करायचं असेल तर ज्या काही बेसिक गोष्टी करायला लागतील त्यामध्ये मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे पतसंस्था या मेट्रो सिटीमध्येही काम करतात, ग्रामीण भागातही काम करतात. पतसंस्थांचा सगळाच कर्मचारी वर्ग हा पुरेसा सक्षम आहे अशी स्थिती नाही. आवश्यक असणारं ट्रेनिंग, आवश्यक असणारं ज्ञान हे पूर्णांशाने पतसंस्थेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना देणं हे आवश्यक आहे. आणि या सगळ्याचा उहापोह केला असं लक्षात येतं. बँका ज्या स्टँडर्ड पद्धतीने त्यांच्याकडचे कागदपत्र पूर्ण करून घेतात त्या पद्धतीने कागदपत्र परफेक्ट
करण्यामध्ये पतसंस्थांना काहीशी अडचण येते. डॉक्युमेंटेशन हे नीट नसल्यामुळे अनेक वेळेला कर्ज थकीत जातात आणि ती वसूल करणं कठीण जातं. त्यामुळे या नजीकच्या कालावधीमध्ये सर्व पतसंस्थांचे डॉक्युमेंटेशन, प्रामुख्याने जे लीगल डॉक्युमेंट ते करून घेतात, मग कर्ज रोखा असेल, वचन चिठी असेल, ॲग्रीमेंट, लोन ॲग्रीमेंट असेल, हे जे सगळे कागद आहेत हे नीट पद्धतीने, स्टँडर्ड पद्धतीने, एक युनिफॉर्म फॉर्मॅटमध्ये सर्व पतसंस्थांनी उपयोगात आणावेत. यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशन नजीकच्या कालावधीमध्ये मोठा प्रयत्न करणार आहे. ही गोष्ट अत्यंत बेसिक आहे, पण ही बेसिक गोष्ट संस्थांचा दर्जा वाढवण्यासाठी, संस्थांना ठेव संरक्षण प्राप्त व्हावं यासाठी अधिक पुढे प्रभावी पद्धतीने संस्था पुढे याव्यात यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे संस्थांचं डॉक्युमेंटेशन सुधारणं हा एक मोठा आव्हान पतसंस्था फेडरेशन पुढे आहे आणि त्यावर आम्ही काम करतोय. तसंच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन, मगाशी डिजिटलायझेशन सांगितलं, त्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचं सभासदत्व पतसंस्थेला मिळालं पाहिजे. हे जर सभासदत्व पतसंस्थांना मिळालं तर सगळ्या प्रकारचे डिजिटल ट्रान्झॅक्शन पतसंस्था स्वतःच्या जीवावर करू शकतील. इंडिपेंडंट ॲप वापरून प्रत्येक संस्था डिजिटल ट्रान्झॅक्शन करू शकेल. आत्ता कुठच्या तरी बँकेच्या माध्यमातून आम्हाला डिजिटल ट्रान्झॅक्शन करायला पाहिजे, NEFT करायची झाली, RTGS करायचं झालं तरी आम्हाला कुठच्या तरी बँकेची मदत घ्यावी लागते. त्या बँकेचं सॉफ्टवेअर वापरून त्यांच्या माध्यमातून हे ट्रान्झॅक्शन होतात. पतसंस्थांना स्वतःचा तो पाथवे वापरता येत नाही. मात्र जर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचं सभासदत्व पतसंस्थांना मिळालं तर हे सगळे डिजिटल ट्रान्झॅक्शन हे पतसंस्था स्वतःच्या जीवावर स्वावलंबी पद्धतीने करू शकतील. स्वाभाविकपणे त्याच्या लाभ घेणारी जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा प्रभावी पद्धतीने राबवणार, त्याचा अधिक लोकांना लाभ मिळू शकेल. त्यामुळे त्याही दृष्टीने आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. पतसंस्थांची वसुली हा खूप जिकिरीचा विषय असतो. पतसंस्थांना वसुली करण्यासाठी कुठच्याही थकबाकीदारावर कारवाई करायची असेल तर 101 महाराष्ट्र सहकार कायदा कलम 101 यानुसार वसुली दाखला प्राप्त करावा लागतो किंवा महाराष्ट्र सहकार कायदा कलम 91 प्रमाणे सहकार न्यायालयात दावा दाखल करायला लागतो. हे दोनच मार्ग पतसंस्थांकडे कायदेशीर वसुलीसाठी उपलब्ध आहेत. दाखला प्राप्त केल्यानंतर 156चे अधिकार असणारा विशेष वसुली अधिकाऱ्याच्या माध्यमातून जप्ती, लिलाव ही प्रक्रिया पूर्ण करता येते. 91 मध्ये ही जे सर्टिफिकेट प्राप्त होतं त्यामध्येही अशाच पद्धतीचं प्रावधान आहे. पण 91 खाली प्राप्त होणाऱ्या आदेशानंतर सर्टिफिकेट प्राप्त करून सिव्हिल कोर्टामध्ये दरखास्तही दाखल करता येते आणि त्या माध्यमातून पुढची वसुलीची प्रक्रिया पूर्ण होते. पण ह्या सर्व प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहेत. प्रचंड प्रमाणात वेळ याच्यामध्ये जातो आणि वेळ गेल्यामुळे पतसंस्थांचा NPA हा प्रचंड प्रमाणात वाढतो आणि प्रभावी वसुलीचं जे काही साधन म्हणून आपण या कायद्याकडे बघतो तो कायदा या ठिकाणी निष्प्रभ झालेला अनेक वेळेला पाहायला मिळतो. त्यामुळे वसुली संदर्भात जे कायदे आहेत ते कायदे अधिक प्रभावी करावे, अधिक गतिमान करावे यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशन हा मोठा प्रयत्न हा राज्य स्तरावर राज्य मंत्रिमंडळाकडे या संदर्भातल्या कायद्यामध्ये बदल करावा असा प्रयत्न राज्य पतसंस्था फेडरेशन यापूर्वी करत होती, आजही यानंतरही करावे लागणार आहेत. अजूनही अपेक्षित यश त्याच्यामधून प्राप्त झालेलं नाही. त्यामुळे पतसंस्थांचे अनेक प्रॉब्लेम आहेत, अनेक समस्या घेऊन पतसंस्था पुढे जात आहेत. अनेक कायद्यामधल्या क्लिष्टता या पतसंस्थांना त्यांचे व्यवसाय वाढवण्यासाठी पूरक ठरत नाहीत. त्यामध्ये बदल घडावा अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा चालू आहे. तसंच संस्थांना ठेव संरक्षण मिळावं म्हणून शासकीय स्तरावर काही यंत्रणा उभी करण्यासाठी कायद्यात काही तरतुदी करण्यात आल्या. मात्र ती यंत्रणा उभी न राहताच पतसंस्थांवर मी औषधान जमा करावं अशा प्रकारचा एक फतवा निघाला. राज्य पतसंस्था फेडरेशनने याच्या विरोधात भूमिका घेतली. अनेक सहकारातले अधिकारी असतील, सहकारामध्ये काम करणारे वेगवेगळे नेते असतील, विविध पक्षांचे मंत्रिमंडळातील सदस्य असतील, या सर्वांशी संपर्क करून पतसंस्थांचं म्हणणं आम्ही तिथे मांडलं
आणि काकासाहेब कोयटे जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या प्रयत्नाने या सर्व अभियानामध्ये आम्ही खूप यश संपादन केलं आणि शासनाने या औषधानाच्या वसुलीवर स्टे दिला. मात्र तो नुसता स्टे घेऊन आमचं समाधान नाही, तर आम्हाला हे औषधान पूर्णपणे रद्द करायचं आहे. त्यासाठी राज्य फेडरेशन यापुढे आवश्यक ते आंदोलन किंवा आवश्यक त्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करण्याचा आमचा मनोदय आहे. त्यामुळे ही पतसंस्था चळवळ ही व्यापक आहे आणि या व्यापक चळवळीला एक दिशा देण्याचं, या चळवळीला संघटित करण्याचं, त्यांचे प्रश्न पॉईंट आऊट करण्याचं आणि ते सोडवण्याचं साठी प्रयत्न करण्याचं काम हे राज्य पतसंस्था फेडरेशन करत आलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही ते करत राहील. काल जी निवडणूक झाली त्यामध्ये संस्थेचे फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून जे ज्यांनी 3 टर्म या राज्य फेडरेशनचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे ते काकासाहेब कोयटे यांची निवड झाली. त्याच्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाली. राजोबा सर म्हणून आहेत, त्यांची महासचिव म्हणून निवड झाली. अन्य दादाराव तुपकर म्हणून आहेत, त्यांची ट्रेझरर म्हणून नियुक्ती झाली. अशा पद्धतीने काल बिनविरोध पद्धतीने पदाधिकाऱ्यांची निवड शासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण झाली. व्यक्तिगत माझ्या दृष्टीने राज्य स्तरावर अत्यंत महत्त्वाचं असणारं पद, अध्यक्षांच्या इतक्याच जवळजवळ पॉवर या कार्याध्यक्षांना आहेत. असं पद हे आपल्या कोकणामध्ये प्रथमच आलं. 35 वर्षामध्ये अशा पद्धतीचं मोठं पद आपल्या कोकणाला मिळालं नव्हतं. कोकणच्या दृष्टीने, कोकणातल्या सगळ्या पतसंस्थांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा विषय आहे. सरकार दरबारी विषय मांडणं, अधिकाऱ्यांपर्यंत विषय मांडणं, यासाठी जिल्ह्यातल्या पतसंस्थांना आता हक्काचा माणूस मिळालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अर्थात मी संपूर्ण राज्याचं आता प्रतिनिधित्व करतोय, त्यामुळे राज्यातल्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या संस्था, या सर्व संस्थांना न्याय देण्यासाठी काकासाहेब कोयटेंच्या मार्गदर्शनाखाली जे काही उचित काम करावं लागेल ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यासाठी मला संपूर्ण महाराष्ट्रावर सातत्याने दौरा करावा लागणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या पतसंस्थांबरोबर संपर्क ठेवावा लागणार आहे. स्वाभाविकपणे त्यामुळे अनेक लोकांचा संपर्क होणार आहे, वेगवेगळे अनुभव त्याच्यातून प्राप्त होणार आहेत आणि या सर्व अनुभवांचा उपयोग करत सहकार चळवळीमध्ये अधिक अग्रेसर पद्धतीने काम करण्याची एक संधी मला प्राप्त झाली आहे. या संधीमध्ये जिल्ह्यातल्या सगळ्या नागरी सहकारी पतसंस्था, या जिल्ह्यातल्या सर्व हाऊसिंग सोसायटी यांचं मोलाचं असं स्थान आहे. कारण या सर्व संस्थांनी जिल्हा स्तरावर मला पाठिंबा दिला, मला नेतृत्व करण्याची संधी दिली आणि त्यामुळेच मला राज्यस्तरावर आज एक मोठं पद या ठिकाणी लाभलंय. त्या पदाचा उपयोग करून सहकारामध्ये अधिक जोमाने काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. धन्यवाद.